नमस्कार मित्रांनो, प्रयोग टॉपिक चालू आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि प्रयोगामध्ये आपण पाहत होतो प्रयोग भाग 1, प्रयोग भाग 2, प्रयोग भाग 3, प्रयोग भाग 4, प्रयोग भाग 5, प्रयोग भाग 6, प्रयोग भाग 7 आणि प्रयोग भाग 8 आता चालू आहे. एकदम डिटेल आपण शिकत आलोत मित्रांनो. ठीक आहे. आणि सुरुवातीला आपण पाहिलं होतं प्रयोग म्हणजे काय, तर आपल्याला कळलं जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असे म्हणतात. आणि या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आणि आपण पहिला प्रकार बघितला होता कर्तरी प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि मित्रांनो, या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडले होते: सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात आली, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग आणि कर्त्याला प्रत्यय नाही वाक्यात कर्म आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही वाक्यात कर्म नाही अकर्मक कर्तरी प्रयोग. एवढा सोपा प्रयोग होता मित्रांनो. कर्तरी प्रयोग संपला होता. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आपण दुसरा प्रकार बघू लागलो कर्मणी प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार न बदलता ते कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि मित्रांनो, या कर्मणी प्रयोगाचं वर्गीकरण आपण 2 प्रकारे केलं: प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. आणि मग प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आपण पाहिलं होतं वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो तेव्हा त्यास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आणि आपल्या लक्षात आलं मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता तृतीय विभक्तीत आला की त्याला म्हणायचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. विषय संपला होता. कर्मणी प्रयोगाचा दुसरा प्रकार आपण बघू लागलो गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. आणि मग आपल्या लक्षात आलं वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना कर्त्याला महत्वाचे स्थान नसते तेव्हा त्यास काय म्हणतात, गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. आणि या गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे मित्रांनो 4 प्रकार पडले होते: शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग आणि जुना कर्मणी प्रयोग. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण तिसरा प्रकार बघितला होता नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपल्याला गौण कर्तृक कर्मणीचा आणि कर्मणी प्रयोगाचा सुद्धा लास्टचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे जुना कर्मणी प्रयोग. जुना कर्मणी प्रयोग. ठीक आहे. जुना कर्मणी प्रयोग. मित्रांनो, जुना कर्मणी प्रयोग म्हणजे काय याची जर व्याख्या सांगायची जर झाली तर हा प्रयोग याचा पहिली गोष्ट त्याचं वाक्यच कळत नाही आपल्याला. ठीक आहे. याची रचना जी असते का संस्कृत प्रमाणे रचना असते. संस्कृत भाषा कशी आहे माहिती तुम्हाला. ठीक आहे. तर संस्कृत प्रमाणे याची रचना असते जुना कर्मणीची. आणि वाक्य असते प्राचीन मराठीतील: आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे प्राचीन मराठीतील वाक्य. ठीक आहे. मग वाक्य प्राचीन मराठीतील असते, जुनी मराठी. संस्कृत प्रमाणे रचना असते आणि सगळ्या सोपी ट्रिक क्रियापदाला ज प्रत्यय असते, ज. आणि त्याच्यापेक्षा सोपी ट्रिक त्याचा अर्थ नाही कळला की जुना कर्मणी, डोकं लय लावायचं नाही बाकी. ठीक आहे. झालं, बाकी काहीच नाही. वाक्य घेऊता जुना कर्मणी. ओके मित्रांनो, त्वा काय कर्म करी जेले लघु लेकराने. त्वा काय कर्म करी जेले लघु लेकराने. मग मित्रांनो, करी जेले बघा, करी जेले. मग जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर करी जेले क्रियापद आहे, त्याला कोणता प्रत्यय लागलाय, ज. आणि क्रियापदाला असा ज प्रत्यय आला. ठीक आहे. आणि संस्कृत प्रमाणे रचना आहे. 2 गोष्टी झाल्या. प्राचीन मराठीतील वाक्य, जुनं वाक्य, 3 गोष्टी झाल्या. आणि चौथी गोष्ट अशी झाली मित्रांनो, याचा अर्थ कळत नाही, झाला कोणता प्रयोग, जुना कर्मणी प्रयोग. बाकी लय डोकं लावायचं नाही. ठीक आहे. मला चौथी ट्रिक भारी वाटते, त्याचा अर्थ नाही कळाला जुना कर्मणी, बाकी लय भानगडीत पडायचं नाही. ठीक आहे. दुसरं वाक्य सेम कंटेंट, काहीच नाही फरक. त्वा काय शस्त्र धरी जेले लघु लेकराने प्रयोग ओळखा. मग धरी जेले, धरी जेले. ठीक आहे.
कोणता प्रत्यय लागलाय? ज. ठीक आहे. मग क्रियापदाला ज प्रत्यय आहे, एक गोष्ट कळाली. त्याचबरोबर संस्कृत प्रमाणे रचना आहे, दुसरी गोष्ट कळाली. ठीक आहे. प्राचीन मराठीतील वाक्य आहे, तिसरी गोष्ट कळाली. आणि या वाक्याचा अर्थ कळत नाही, ही चौथी गोष्ट. दिमागले लावायचा नाही. वाक्याचा अर्थ नाही कळाला आणि क्रियापदाला ज प्रत्यय दिसला की डायरेक्ट काय सांगायचं? जुना कर्मणी प्रयोग. एखाद्या वेळेस ज प्रत्यय नसला बी आणि वाक्याचा नाही अर्थ कळाला, असं आलं वाक्य प्राचीन मराठीतील जुन्या मराठीतील वाक्य आलं, संस्कृत प्रमाणे रचना आली की डायरेक्ट आठवायचं की आपण जुन्या कर्मणीमध्ये आहेत, कारण त्याचा काय अर्थ आपल्याला कळणं. आणि मग प्रयोग कोणता आहे? जुना कर्मणी प्रयोग. ठीक आहे. मग वैशिष्ट्य काय आहेत मित्रांनो? संस्कृत प्रमाणे रचना, प्राचीन मराठीतील वाक्य, क्रियापदाला ज प्रत्यय आणि त्याचा अर्थ कळत नाही, हे आपलं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच अशा 2-4 वैशिष्ट्य जी बसन त्याला काय म्हणायचं? जुना कर्मणी प्रयोग. मित्रांनो, इथं आपला जुना कर्मणी प्रयोग तर संपलेलाच आहे, त्याचबरोबर कर्मणी प्रयोग सुद्धा संपला. ठीक आहे. सुरुवातीला आपण कर्तरी प्रयोग बघितला आणि त्याचबरोबर आपण कर्मणी प्रयोग बघितला. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला भावे प्रयोग शिकायचा आहे. प्रयोगाचा तिसरा प्रकार, मुख्य प्रकार 3, कर्तरी, कर्मणी आणि भावे. तिसरा प्रकार शिकायचा आहे भावे प्रयोग. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, अतिशय तळमळीतून या गोष्टी आहेत, त्यामुळं तुमच्या सपोर्टशिवाय काही होत नसतंय, म्हणून तुमच्या सपोर्टची गरज आहे. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.